नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या गाब या चित्रपटाने 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 2 पुरस्कार पटकावले. गाब या चित्रपटाला कैलासवासी दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कैलासवासी अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक म्हणून चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना हे 2 पुरस्कार मिळालेले आहेत. हेच लेखक आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर सर आज आपल्या बरोबर आहेत. अनुप सरांबरोबर या चित्रपटाविषयी खूप साऱ्या गप्पा आज आपण मारणार आहोत. तर सर, तुमचं टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये वेलकम आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या या गाब चित्रपटाबद्दल जे 2 पुरस्कार मिळाले त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. तर सर, मला पहिल्यांदा तुमच्या लहानपणापासूनचा इथपर्यंत म्हणजे एक लेखक आणि एक दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास ऐकायला आवडेल. तसा मी मूळचा निपाणीचा आहे, पण कोल्हापूर माझी कर्मभूमी आहे. सगळं शिक्षण असेल किंवा जी काही जडणघडण झाली ती निपाणीमधून झाली. माझी आई वडील शिक्षक होते, त्यामुळे घरात आमच्या पुस्तकांचं वातावरण म्हणजे अजूनही आहे. आम्ही एकमेकांच्या वाढदिवसाला कपडे वगैरे गिफ्ट नाही देत, पुस्तकच देतो घरात. त्यामुळे 2,500-3,000 पुस्तकं आहेत. भावाकडे तितकीच आहेत, घरी वडिलांकडे तितकीच आहेत, माझी स्वतःची आहे. त्यामुळं अवतीभोवती एक शैक्षणिक वातावरण होतं. किंवा लहानपणीच अगदी 10वीला असताना मी संस्कृतमधून गीता वाचली, रामायण महाभारत वाचलं. त्यामुळं एक ते म्हणतात ना की ह्याचा एक काहीतरी कुठेतरी इम्पॅक्ट पडत असं वाचनाचा आपल्या जडणघडणीवर. आणि लहानपणाला मित्र खूप कमी होते, जसं आबोल होतो, तेव्हा पुस्तकांची छान मैत्री जमली. आणि आई वडिलांचं एक गोष्ट होती मग की दर आठवड्यातून आम्हाला पुस्तकं द्यायची. आई एक आणायचे, वडील एक आणायचे. आणि दर शनिवारी किंवा रविवारी जेवणानंतर दुपारच्या आम्हाला प्रश्न विचारायचे, काय वाचलं. मग आम्ही त्याच्यावरती टिप्पणी लिहायचो की लेखकाला काय सांगायचं, आम्हाला काय कळालं, तात्पर्य काय होतं. आणि जर त्यांना आवडलं तर आम्हाला ते मग काहीतरी ट्रीट द्यायची किंवा आंबोळी खायला घेऊन जायची आम्हाला. मग लहानपणी मी त्या आंबोळीसाठी वाचायचो की चला आंबोळी खायला मिळते, आपण वाचलं पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे. त्यानंतर मग ही सवय लागत गेली. आणि कॉलेजमध्ये असतानाच मग बऱ्याचशा कादंबऱ्या असतील किंवा सगळे धर्मग्रंथ वाचून काढले. तसं लिहायला सुरुवात झाली माझी वयाच्या 7व्या वर्षी. पहिली कविता केली ज्याला पुरस्कार मिळाला तो मी 7व्या किंवा 8व्या वर्षी असेल. त्यानंतर 10व्या वर्षी कैलासवासी दया पवार सर कवी होते मोठे आपले महाराष्ट्रातले, त्यांच्या हस्ते एक बालकवी पुरस्कार मिळाला. आणि त्यानंतर मग तो प्रवास सुरू झाला. पहिला कविता लिहायला लागलो, मग मॅगझिन मधून किंवा पेपर मधून आर्टिकल्स लिहिणं असेल, छोट्या कविता लिहिणं असेल. चंपक ठकठकसाठी ते यायचं ना की कथा पूर्ण करा, ते लिहायचो. त्यात मग 5 रुपये कधी 21 रुपये मिळायचे. मग तेव्हाच एक इन्स्टिंक्ट होतं की पैसे मिळत आहेत, लिहायचं. त्यामुळे पैशांसाठी किंवा ते खाऊसाठी ते मी लिहित होतो सुरुवातीला. म्हणजे तुम्हाला लिहिण्याची आवड खूप आहे. हो, वाचन आणि लिहिण्याची. मग ह्या लिहिण्याच्या आणि वाचनाच्या आवडी तर तुमच्या आहेतच, पण गाब या चित्रपटाची कल्पना तुम्हाला कशी आणि कधी सुचली? मुळात फिल्म करायची सुरुवातीपासून डोक्यात होतं. तशी तयारी पण मी सुरू केली होती 2015 पासून. पण ज्या स्क्रिप्टवरती मी काम करत होतो, शिकार नावाची फिल्म होती, जी माझी पहिली शॉर्ट फिल्म पण होती, त्याचंच मी थोडं एक्सटेंडेड व्हर्जन करून फिल्म करायचं डोक्यात होतं. पण त्याचं काही कोटींमध्ये बजेट होतं. आणि 2015 पासून मी 18 पर्यंत खूप फेऱ्या मारल्या प्रोड्युसर्सकडे, मुंबई, पुणे, सातारा. पण कोणी तयार होत नव्हतं. विषय आवडायचा, पण कुणाला फिल्म नवीन दिग्दर्शकावर लावणं पॉसिबल, एक भीती असते ना मला, साहजिकच ती भीती होती. मग 2018ला मित्र काय म्हणाले की बाबा आपण एक असा विषय निवडूयात छोटा, त्याचं बजेट कमी असेल आणि आपल्या भागामध्ये आपण चित्रीकरण करू शकू, आपण स्वतःला प्रूव्ह करून दाखवूयात पहिल्यांदा. आणि त्यानंतर मग एकदा लोकांचा विश्वास बसला की आपण मग नंतर अप्रोच होऊ. मग काय करायचं, कुठला विषय घ्यायचा, असं एक डोक्यात साधारण सुरू होतं. आणि मी 2013ला चंद्री नावाची एक कथा लिहिली होती. त्याच्यामध्ये असं होतं की एक मुलगी आहे जिच्याकडं रेडा आहे, आणि एक मुलगा आहे जिच्याकडं म्हैस आहे, जिला गाभायला रेडा हवाय. आणि तिच्या आई वडिलांनी तो रेडा कशाला विकलेला असतो, हिला कळतं की विकणार आहेत ते आता, आणि ती घेऊन पळून जाते घरातून. आणि हा जेव्हा तिथं गाव घालायला येतो तेव्हा ठरवतो की नाही यार, मी हिला शोधणार, कारण मला मस्त पाहिजे, मला रेडा पाहिजे. आणि मग तो एक शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट होती ती चंद्री नावाची, 15-20 मिनिटाची असेल. मग मी बऱ्याच कन्सेप्ट लिहून ठेवतो, लक्षात आले की मग सगळे मित्र हा छान विषय आहे, युनिक आहे. कारण यातून आम्ही काय दाखवत होतो की माणसांच्या मध्ये कमी होणारी मुलींची संख्या आणि जनावरांच्यात रेडे मिळत नाहीत गावाला. म्हणजे 10 खेड्यांच्या मध्ये एकच रेडा असतो. मग हा म्हटलं कुठेतरी विरोधाभास आणि हा येणं गरजेचं आहे. म्हणजे स्त्रीभूण हत्या हा जर विषय असला तर एक वेगळ्या मार्मिक पद्धतीनं किंवा उपहासात त्यामध्ये आपण दाखवू शकतो. मग सगळ्यांना आवडली, मग बजेट केलं, टीम केली.
आणि कोइन्सिडेंटली एक मित्र होते मंगेश गोटुरे माझे, ज्यांच्यासोबत मी दुसऱ्या एका फिल्मवर काम करत होतो. त्याचा मी ओके. लेखक होतो ओके. आणि ते तिथं को प्रोड्युसर होते. हम्म. दुर्दैवाने ती फिल्म नाही झाली कम्प्लीट, हा. पण आमची मैत्री झाली. हम्म. आणि 2018च्या आसपास ते अचानकच मला कोल्हापूर भेटला. म्हणजे काय करतोयस म्हटलं, असं असं आहे डोक्यात आणि काम सुरू करतो. ओके. अच्छा म्हटले, मला ऐकव. त्यांना ऐकवली, त्यांना आवडली आणि 2000 दिवाळी 18 पासून मग आम्ही याच्यावरती काम सुरू केलं. हम्म. 19ला गाणी रेकॉर्ड केली. शूट 19लाच करायचं होतं, पण दुर्दैव असं की तेव्हा पाऊस खूप झाला. कोरोना आला. नाही, तो 20ला आला. 20ला 19ला पाऊस पडला आणि आम्ही लावलेला सेट जे काही थोडंफार आम्ही काम केलं होतं ते सगळं निघून गेलं. 20ला पहिलं शेड्यूल झालं आणि त्यानंतर कोविड आला. आमचे काही त्या टेक्निशियन्स एक्सपायर झाले, त्यामुळे आम्ही त्या Okay. मेंटॅलिटीमध्ये नव्हतो. 21ला परत शूटिंग लावलं, परत कोविड झाला आणि परत एक दोन आमचे टेक्निशियन्स एक्सपायर झाले. त्यामुळे मग साधारण 22ला आम्ही काम सुरू केलं आणि 22च्या डिसेंबरला आम्हाला त्याचं सेन्सॉर मिळालं. ओके. मग 23चं वर्ष आम्ही पूर्ण फेस्टिवलला फिरवली फिल्म. कान्सला सिलेक्ट झाली किंवा जवळपास 42 नॉमिनेशन्स मिळाले, 25 पुरस्कार मिळाले. त्यामुळे त्याचा तो प्रवास झाला आणि मग आम्ही 24 मग आता या चित्रपटाच्या शीर्षकामागचे अर्थवय विचार काय आहेत? गाव एकतर सुरुवातीला खूप लोकांचा अपोज झाला की तुमच्या टीम मध्येच की नको गाव ठेवायला किंवा कुणाला अश्लील वाटेल किंवा यातून काही फॅमिलीज बघायला येणार नाहीत. ओके. पण गाव म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं की गाव जाणं म्हणजे काय, एखाद्या नवीन जीवाची एक आपण आशा करतो की बाबा एक नवीन जीव जन्माला येणार आहे, मग त्याचं ते प्रतीक आहे. ओके. तर आपला मुळात विषय आहे आपण स्त्रीभ्रूण हत्येवरती किंवा आपण प्राण्यांच्या मध्ये जे काय असंतोला किंवा माणसांच्या मध्ये हा एक विचाराला आपण एक नवजीवन देतोय, ह्या विचाराला एक नव्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन देतोय. ओके. हा झाला त्या टायटलचा एक आहे. आणि कलाकाराच्या बाबतीत म्हणाल तर तो जे काही कॅरेक्टर आहे, दादू नावाचं कॅरेक्टर आहे, तर तो सुरुवातीपासून खूप निगेटिव्ह आहे किंवा आयुष्याकडे नकारात्मक बघतोय, आपल्या वडिलांना दूषण देतोय की माझ्या आयुष्यात त्यांच्यामुळे हे नाही झालं, ते नाही झालं, माझं लग्न नाही झालं. तर त्याचा एक नवीन जन्म होतोय जेव्हा तो रेडा शोधत फिरतोय आपल्या म्हशीसाठी. तर त्या रेडा शोधण्याच्या प्रवासामध्ये दादू नावाचा व्यक्ती, ज्याला सगळं गाव टोणगा म्हणतं, म्हणजे टोणगा म्हणजे रेडा, ज्याला रेडा म्हणतात सगळं गाव, तर त्या प्रवासात रेडा शोधण्याच्या त्याचा माणूस म्हणून एक पुनर्जन्म होतो. तर त्या पुनर्जन्माची कथा आहे. त्याच्या विचाराला किंवा त्याच्या जगण्याला, त्याच्या असण्याला एक नवीन अर्थ आहे, त्याला गाभ जातो, एक नवीन जीवाची एक शाश्वती मिळते. तर त्या अशा अनुषंगाने मी ते गाभ नाव ते ठेवलं आणि मयूर कुलकर्णी यांनी याची कॅलिग्राफी केली गाभची, अत्यंत सुंदर. तर मला वाटतं की हे त्यामागचं माझं इंटेन्शन होतं, हे ठेवण्यामागचं. मग आता तर तुम्ही गाभ बद्दल थोडीशी माहिती तर आम्हाला दिलेला, पण या चित्रपटाद्वारे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत कोणता मुख्य संदेश पोहोचू इच्छिता? जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण आज पुढारलेले म्हणतो स्वतःला किंवा आपण खूप प्रगत झालेलो आहे, पण वास्तव नाही बदललेलं आजही. मुंबई पुणे असेल तिथं कदाचित इतक्या मोठ्या लेवलला गोष्टी होत असतील पण बाहेर नसेल, पण आजही जो काही 60-70% जे आपला ग्रामीण भागामध्ये वसलेला भारत आहे, तर तिथं आजही मुलगी जन्माला आली की तिला मारून टाकलं जातं, बरोबर, नडीला नख लावलं जातं आणि रेड्याचा काय उपयोग नाही, तो कशाला विकून टाकला जातो, काहीच उपयोग नाही म्हणून. तर हे खूप भयान वास्तव आहे. म्हणजे आज पण राजस्थानसारख्या भागात भेटला किंवा मध्य प्रदेश, बिहारमध्ये तर साधारणपणे आता एक्झॅक्ट आकडा माहित नाही, पण 15 मुलांच्या मागे एक मुलगी आहे. हे खूप भयावह आहे आजच्या काळामध्ये. उलट तसं म्हणाल तर पुरुषांच्या पेक्षा स्त्री ही प्रत्येक जबाबदारी स्वीकारून घर सांभाळत असते, मुलांना संस्कार देत असते, वळण लावत असते, प्लस ती बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. पुरुष बाहेर जातो, काम करतो, घरात पैसे आणून देतो, बरोबर, पण हे इतकंच न करता ती शारीरिक त्रास असतील, मानसिक त्रास असतील, हे सगळं स्त्री सोसत असते. पण आजही दुर्दैवाने स्त्रीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन बदललेला नाही. आजही फिल्ममध्ये पण फिल्म जरी घेतलं तरी तिला दाखवताना तिला भोग वस्तू म्हणून दाखवलं जातं किंवा एक वस्तू म्हणूनच प्रेझेंट केलं जातं. तर हे दुर्दैवी आहे, खूपच दुर्दैवी आहे. तुम्ही तिच्या स्ट्रेंथ दाखवत नाही, तुम्ही ती कशा पद्धतीने मेंटली किती पण त्रासात असते तरी तुमच्या फॅमिलीवरती परिणाम होऊ देत नाही किंवा ह्या गोष्टी आपण कदर करणं आहोत की नाही. एक स्त्री म्हणते आपण देवीला पुजतो मंदिरामध्ये, पण ऑन द कॉन्ट्री तुम्ही घरातल्या देवीला नाही तुम्ही किंमत देत. बरोबर, तिला तुम्ही 4 घरातच जावं, तिनं कुणासमोर 4 चौकात येऊ नये, तिचं काही करिअर असेल तर तिनं नवऱ्याच्या करिअरसाठी सॅक्रिफाईस करावं, ही मेंटॅलिटी आपली गेलेली नाही. मग माझं एक हिडन उद्देश म्हणा किंवा मी माझ्या शॉर्ट फिल्म्स पण ज्या असतील सुरुवातीपासून, तर मी पक्का फेमिनिस्ट आहे. माझ्या शॉर्ट फिल्म्समध्ये माझी जितके मी शॉर्ट फिल्म्स केल्या, जो 34 शॉर्ट फिल्म्स केल्या, त्यामध्ये माझी हिरोईन ही स्ट्रॉंग असते. तिचं काहीतरी तिचं म्हणणं असतं, तिचं काहीतरी एक मोटिव्ह असतो, ती पुरुषापेक्षा एक पाऊल पुढे असते. लाईकवाईज गाव मधली पण जी हिरोईन आहे ती रांगडी आहे, खूप रांगडी आहे. तिचं बोलणं असेल, ती पुरुषाला पण शिवाय देऊ शकते, त्याला बघून वाटतं ही थोबाडीत पण देईल गरज पडली तर. आमचा हिरो भावनिक आहे,
पण ती नाही, ती जिथं भावनिक व्हायचं तिथं होते, पण ती दाखवत नाही, ती स्ट्रॉंग आहे. का किती दिवस आपण स्त्रियांना भावनिक दाखवणार आहोत? बरोबर आहे. किती दिवस त्यांना पुरुषांचं एक नाजूक वेल जी तिला सांभाळून ठेवा. अरे नाही, वेड्यानो, ती स्त्री वेल नाहीये. तुमचंच उदाहरण घ्या, तुम्ही सगळं घर सांभाळून तुम्ही इथं आहात ना, तुमच्या ऑफिसमध्ये सगळेजण आहेत, पण ती वेल नाहीये. तुम्ही तिला वेल म्हणून तुम्ही तिला कमी पण आणताय. ती स्त्री ही माझ्या मते वटवृक्ष आहे. बरोबर. तिचे संस्कार पुढच्या पिढीमध्ये जात असतात. ती संस्कार घडवून एक अख्खी पिढी घडवत असते स्त्री. तिचे संस्कार मरत नाहीत. ती वटवृक्ष आहे. मग त्यामुळे माझा हाच फिल्ममध्ये करण्याचा होता की बाबा, ही असमानता जे काय सुरू आहे त्याच्यावरती आपण उपहासात्मक पद्धतीनं आपण बोलणं गरजेचं आहे आणि बोलू शकतो. आपल्याकडे इतकं प्रभावी माध्यम आहे, तर का बोलू नये? बरोबर आहे. त्यामुळे ही गरज वाटली म्हणून मी या चित्रपटाची निर्मिती केली. मग या चित्रपटात वापरलेली पार्श्वभूमी, संवाद आणि दृश्य रचना ही खूप प्रभावी आहे. मग यामागचा दृष्टिकोन काय होता तुमचा? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा फिल्म आम्ही डीओपी आमचे आली वीरदौल पाटील, ज्यांनी ख्वारा केलेला आहे किंवा आटपाडी नाईट्स केलेला आहे, त्यांना अनुभव चांगला आहे. पण आम्ही जेव्हा मिटिंगला बसतो की ह्याचं लुक कसं असायला पाहिजे फिल्मचा, किंवा काय त्याच्यामध्ये कुठल्याच थेरी आपण वापरणार फिल्म मधल्या, किंवा कशा पद्धतीने याचं वर्कआउट होणार आहे, तर माझी एक स्टँडिंग एक सजेशन होतं सर्वांना की आपल्याला ही फिल्म इतकी सिम्पल ठेवायची आहे की बघण्याला वाटावं अरे काही खर्चच नाही केलेला, किंवा हे काहीतरी सुरू आहे आणि नुसतंच कॅमेरा लावलाय. कॅमेरामध्ये लॉंग शॉट्स नाहीत फक्त, पण कुणाला वाटतं का प्रेझेन्स तिथे जाणवता कामा नाही, कॅमेराचा प्रेझेन्स किंवा दिग्दर्शकाचा प्रेझेन्स बघण्याला वाटलं पाहिजे. किती कमी बहुतेक लाखाभरामध्ये केली असेल, प्रोडक्शन व्हॅल्यू पण दिसता कामा नाही, सेट उभे असतील तरी पण ते वाटता कामा नाही सेट, अभिनय पण तो इतका नॅचरल असावा, किंवा जे काही आजूबाजूचं वातावरण आहे, सेटिंग आहे, इतकं नॅचरल ठेवायचं. तिथं आपण बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज नाही करायच्या, ते नॅचरल दिसण्यामध्ये. पण बघण्याला वाटलं पाहिजे की एक पहिली 5-6 मिनिटं गेली ना की पडद्यात तो कॅमेरा गळून पडला पाहिजे ऑडियन्स आणि प्रेक्षकांच्या मधला. त्यांना वाटलं पाहिजे काय हे असंच शूटिंग केलंय, यांना काही त्रास नाही पडलेला, इतकं नॅचरल ठेवायचं आमच्या डोक्यात होतं. त्या हिशोबाने आम्ही लाईट चूज करणं असेल किंवा कुठले फिल्टर्स वापरायचे, फ्रेम कुठल्या, लेन्स कुठल्या वापरायच्या, याचा आम्ही प्रॉपर अभ्यास करून ते जितकं नॅचरल ठेवता येईल. जर तुम्ही बघितलं असेल तर तो कुठेही तुम्हाला त्यात भक्तिवासपणा नाही, किंवा तुमची आमची गावाकडची हिरोईन तिला इस्त्री साडी, चकचकीत साडी किंवा इस्त्री केलेले कपडे असे अजिबात नाही. जे आम्ही त्या गावाच्या आजूबाजूला काही मिळतं तेच कपडे खरेदी केले. तिथल्या मुली कशा राहतात ते तिथंच आम्ही जाऊन तिची दुकान, छोटी दुकान असतात तिथूनच घेतलं. ते त्या गावचं वाटावं, बरोबर, त्या मातीचं घ्या. जनरली काय होतं की नवीन कपडे घेतात, मग ते पाणी टाकून किंवा चहाचं हे टाकतात, ते जुने करतात आणि मग बनवतात. नाही, आम्ही तसं नाही केलं. जर गरज आहे, आमचा दादू शेतात काम करतोय तर शेतमजुराचा शर्ट घेतला, तो तिला घालायला दिला. तो धुवून घेतला अगोदर ऑब्व्हियसली, पण नंतर मग तिथला वापरायला दिला, जेणेकरून ते ऑथेंटिसिटी वाटावी त्याच्यामध्ये. किंवा आम्ही जी आमची ऍक्ट्रेस होती सायली बांधकर, ती पालीला घाबरणारी मुलगी, पण जेव्हा ती सेट होती तिला रेडा लावायचं काम करायचं होतं, तर ती 8 दिवस शिकली सेटवरती. त्या तिनं रेडासोबत इतका भव्य तो धिप्पाड रेडा, पण तो पण तिच्या सवयीचा झाला. ती चल म्हटलं की चालायचा तो. ह्या गोष्टी ते येऊन राहिले, ते शिकले. सायलीनं शेण काढला हाताने. कैलास तर काही शेतकरीच आहे, त्यामुळं असं सगळं खूप छान पद्धतीने नॅचरल ठेवायचं, फिल्मी लुक येता कामा नाही. ते अगदी प्रोमो बघितल्यानंतरच दिसूनच येते, म्हणजे एकदम नॅचरल लुक दिसतो त्यामध्ये. थँक्यू. बरोबर आहे. मग या चित्रपटातील कलाकारांची निवड करताना म्हणजे तुम्ही असं काय, कोणते निकष किंवा काय असं ठेवला होता का, वापरला होता? आम्ही, माझ्या डोक्यात स्क्रिप्ट येताना कैलास फिक्स होते, त्याचं मी उन्हाच्या मनात बघितलेलं, आणि शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक त्यांचं पाहिलेलं होतं, आणि त्याच्या प्रेमात होतो त्या माणसाच्या. खूप अभिनेता म्हणून तो खूप माणूस म्हणतो आहेच आहे. मग जेव्हा मी स्क्रिप्ट लिहिली तेव्हा कास्टिंग डोक्यात होतं की कैलास वाघमारेंना आपल्याला घ्यायचं आहे. मग त्यांना जाऊन फोन केला, सर असं असं आहे, कोण कुठला मुलगा निपाणीचा, या म्हटले भेटायला मुंबईत. मग मॉलमध्ये गेलो, गाणी त्यावर रेकॉर्ड झालेली होती, गाणी ऐकवली सरांना, गाणी ऐकून खुश झाले. मग स्क्रिप्ट पिच केली, कन्सेप्ट सांगितली. ते म्हणजे मला स्क्रीन प्ले दे, मी वाचून तुला सांगतो. मग ते म्हटले की माझ्याकडे लगेच अपेक्षा ठेवू नकोस, एक 8-15 दिवस मला लागतील वाचायला. ठीक आहे म्हटलं. आम्ही रिटर्नला कोल्हापूरला, मी निपाणीला गेलो घरी, आणि रात्री 12:30-1च्या आसपास, त्या आसपास काहीतरी फोन आला. अरे यार म्हटलं, काय लिहिलेस तू, केवढं दुसऱ्या दिवशी रात्री, दुसऱ्या दिवशी रात्री मी पहिली 2-3 पानं वाचली, आणि मी थांबवलो नाही, म्हणजे वाचत गेलो वेड्यासारखा, आणि वाचून आता उठलोय, मी काम करतोय. म्हटलं पण बजेट म्हटलं आम्ही सगळे एकत्र येऊन करतोय, तू जे देशील ती अमाऊंट, पण मी ही फिल्म करतोय, मला ह्या फिल्मचा भाग व्हायचा. ही माझी खूप जमेची बाजू होती. आणि बाकीची जी छोटी पात्र होती त्यांची आम्ही ऑडिशन घेतली होती. कोल्हापूर असेल किंवा गडिंग्लज भागात शूटिंग करणार म्हटलं, तिथली लोक घेतली की जेणेकरून तो डिक्शन आहे, त्यांचं बोलणं आहे ते नॅचरल वाटावं. आणि सायलीची मजा काय झाली, सायली ही खूप लास्टला शूटिंगच्या 2 दिवस अगोदर इन झाली प्रोजेक्टमध्ये.
एक दुसरी ऍक्ट्रेस काम करणार होती, पण दुर्दैवाने ती कुठेतरी अडकली आणि ऐन वेळेला आमचा कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला. मग आमची कॉस्ट्युम डिझायनर होती चैताली गानू, तर ती म्हटली मी फिल्म केली हिंदी, त्यातली एक मुलगी आहे, तिचा ऑडिशन तू बघ. मी सांगते तिला. आणि सायलीने ज्या पद्धतीने ऑडिशन दिली ती बघून मला खूप आवडली, म्हणजे तिचा अभिनय आवडला. पण तिचा एक प्रॉब्लेम काय होता, सगळ्या टीमचं असं म्हणणं होतं की ती गोरी दिसते खूप. ओके. मग खेड्यामध्ये इतकी गोरी मुलगी, ती मुंबईची वाटेल हे वाटेल. पण मला तिचं आवडलं काय की तिच्यामध्ये एक रांगडेपणा होता, तिच्या लुकमध्ये एक पुरुषीपणा, एक थोडस ऍटिट्यूड होता, पुरुषी ऍटिट्यूड, किंवा म्हणतात ना काही मुली डॉमिनेट असतात, तो दिसत होता. आणि तिचं बोलणं पण असं काय रे, ते जाणवत होतं. मग मी ठाम होतो की नाही, घेतलं तर हिलाच घ्यायचं. म्हणजे तुमच्या फिल्मनुसार ती होती. मध्ये नंतर दिसणं डोळून पडतं, दिसणं वगैरे खूप निग्लिजिबल आहे का. मी प्रश्न काय केला की बाबा गावाकडे नसतात का गोऱ्या मुली किंवा सुंदर मुली नसतात का, पण सौंदर्याची भाषा तुमची प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे भले असेल पण तिचा जो रांगडेपणा आहे तो कैलासोबत, आणि त्यांचा जो तो एकदम सावळा आहे, ती एकदमच गोरी, त्यांचा तो ते दिसतोय पण दोघांच्या डिफरन्स पण एक वाटेल. तिचा रांगडेपणा मला खूप आवडलेला, तिचा बोलण्याचा टोन. पण ही मुलगी न्याय देणार. तुम्ही फिल्म मध्ये पण ती जेव्हा रेडला हाताळते ना, असं वाटतं की यार ही इथंच जन्मली आहे, ही इथली ह्याच गावची मुलगी आहे. मग ते ही जेव्हा तिला कळलं, तिनं अक्षरशः उन्हात बसायची, ते लाईट्स लावून बसायची, ती चेहरा सावळा करायला वगैरे. मग हे मला कळालं नंतर, बाई तू काय नको काय करू ह्या गोष्टी, ही जशी आहेस. आपण फक्त मेकअप नाही करायचा फिल्मला, बरोबर. फिल्मला फक्त अगदी टचअप, जो घाम आला तर तितकाच मेकअप आहे, अदरवाईज ती पूर्ण नॅचरल तिला आम्ही प्रेझेंट आहे, किंवा कैलास पण नॅचरल प्रेझेंट झाला. खूप सुंदर. मग या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मग एखादी अशी विशेष आठवण किंवा आव्हानात्मक प्रसंग काय आहेत का? बापरे, म्हणजे हा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना मोठं होताना बघितलं, आणि कुठला तुमच्या मुलाच्या आयुष्याला कुठला सुंदर प्रसंग आहे ते सांगायला लागेल. खूप आहे, खूप इमोशनल व्हायला होतं, बऱ्याच गोष्टी होतात. फक्त ह्यातला एक प्रत्येक प्रसंग मी ह्यातला प्रत्येक क्षण जगलोय. 2019 सुरू झाल्यापासून ते आजच्या घडीपर्यंत गेली 7 वर्ष या फिल्म मला बांधून ठेवलंय. अजून पण प्रत्येक क्षण घिरट्या मारतोय डोक्यामध्ये. पण ज्या मला माझ्या सगळ्या टीमनी ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला, म्हणजे कुणीच पैसे नाही घेतले फिल्मसाठी, 1 रुपयाही कुणी नाही घेतलेला. पण आपली फिल्म आपण कोल्हापूरमधून फिल्म करायची. कोल्हापूरला आमचं एक मात्र डोक्यात होतं, मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की कोल्हापूरला आम्ही इथलं मीठ खाल्लंय, ह्या जमिनीने ह्या मातीने आम्हाला भाकरी दिली, तर ह्याचं नाव जे काय गतवैभव होतं ते मिळवून देण्यात आपण कुठेतरी हातभार लावायचा. जो काय मुंबई पुण्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की कोल्हापूरमध्ये सिगरेट होतात फिल्म्स, किंवा एक निगेटिव्ह पद्धतीने बघितलं जातं, इथल्या कलाकारांना एक रिस्पेक्ट नाही दिला जात, हे वास्तव आहे. तर बाबा आपण एक अशा पण फिल्म करूयात की मुंबईत बघताना नाही वाटलं पाहिजे ही कोल्हापूरची फिल्म आहे. हे त्यांना असं वाटलं ही कोल्हापूरची फिल्म आहे असं वाटलं पाहिजे. आणि खूप आम्ही जेव्हा फिल्म दाखवली मुंबईमध्ये, तर लिटरली लोकांच्या अशा रिॲक्शन असे की ही कोल्हापूरमधून झाली आहे, हे खूप समाधान होतं माझ्यासाठी. ते क्षण खूप भारी आहेत माझ्यासाठी. मेकिंगचे तर आहेत, पण जेव्हा लोकांना पटायचं नाही ना, तर मग प्रेस कॉन्फरन्स झाली कोल्हापूर मुंबईमध्ये, पहिली फिल्मचं स्क्रीनिंग झालं. ते दोघं म्हणले तुम्ही खरंच कोल्हापूरमध्ये गेलंय, ही तेव्हा मी आम्ही सांगितलं हो, म्हटलं कोल्हापूरमध्ये सगळं झालं. त्यामुळे तो क्षण आहेत ना, ही क्षण खूप भारी आहेत, खूप भारी आहेत. आव्हानं काय आली का तुम्हाला? प्रचंड. एक तर कोविडचं सलग 2 वर्ष आव्हान होतं. बरोबर. पाऊस 2019 जो काही पाऊस झाला, त्यानंतर आमच्याकडं पोस्ट प्रोडक्शन सुरू झालं आणि पैसे नव्हते प्रोड्युसरकडे माझ्या. त्याने त्याचं घर आणि दुकान गहाण ठेवलं, पैसे गोळा केले. मी स्वतः बाकीची छोटी मोठी कामं करायची, त्यातनं जे काही पैसे येतील ते फिल्ममध्ये घालायचे. त्यामुळं आव्हानं सगळ्यांनाच येतात. म्हणजे असं मला असं वाटतं की आव्हान किंवा संकट किंवा संघर्ष हा कोणाला चुकलेला नाही, आणि त्याचं कौतुक पण करू नये. कारण त्या इथे येण्यापेक्षा ना त्या संघर्षांची मजा आहे. ते आले नसते तर कदाचित इथं आलो नसतो, किंवा जी आग पेटलेली होती सगळं आयतं मिळत गेलं असतं तर ती मजा आली नसती. तेव्हा मला वाटतं की माझ्या आयुष्यात आलेल्या संघर्षाचे, ज्या काही अडचणी आल्या त्यांचे उपकार आहेत माझ्यावरती, त्यांचे ऋण आहेत, म्हणून ती काळी भोवली आज आपल्या कोल्हापूरच्या मातीत परत आणू शकलो. त्यामुळं मला वाटतं त्याचं आपण हे ग्लोरिफिकेशन नको करायला संघर्षाचं, त्यांचं कौतुकच आहे. थँक्स टू दोज मोमेंट्स की मी इथं पर्यंत पोहोचलो, तुमच्याशी गप्पा मारतोय. इतका मोठा संघर्ष केल्यानंतर आज तुम्ही इथं आहात, आणि त्याबद्दलच तुम्हाला आता हे 2 पुरस्कार पण मिळालेले आहेत गाब या चित्रपटाला. ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. मग यावेळेला तुमची काय प्रतिक्रिया होती? आम्हाला 3 नॉमिनेशन्स होते. उत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण प्रथम पदार्पण, उत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पदार्पण, आणि उत्कृष्ट चित्रपट.
पण हे जेव्हा अनाऊन्स केले गेले तेव्हा मला कुठलाच पुरस्कार मिळाला नाही हा. ह्या तिन्ही मधला. ओके. तेव्हा आम्ही दोघांनी प्रोड्युसरने मी एकमेकांकडे बघितलं. मी असंच बसलो होतो, हात मी बसलो होतो. प्रोड्युसर बाजूला होता, त्यानं माझा हातात हात घेतला आणि हात दाबला. इट्स ओके म्हटलं, नेक्स्ट टाइम. ओके. आम्ही ठरलो बाबा मस्त जेवण आहे बाहेर, जेवायचं, आणि इव्हेंट एन्जॉय करायचं, निघून जायचं. हा. मग आमचं तेच चाललं होतं, उठायचं वगैरे म्हणून. हा. आणि उठत असताना मंगेश म्हटले थांबूयात 5 मिनिटं, आता काय जाऊन तर काय करणार आहे. हम्म. बरं ठीक आहे म्हटलं, बसूयात. आणि अचानक सांगितलं की कैलासवासी अनंत माने ही कॅटेगरीला आम्ही पुरस्कार देतो, आणि गापचं नाव घेतलं. मी क्षणभर असाच होतो. मंगेश मी अक्षरशः ढप्पा जा नाव घेतलंय. हा. मग ते कॅल्क्युलेट व्हायला बरोबर आहे. हे एक्सपेक्टेड नव्हतं की आपल्याला असा कुठला पुरस्कार मिळेल, 130 चित्रपटांमधून हा बरोबर. पुरस्कार मिळेल, हे एक्सपेक्टेडच नव्हतं. तिथून जाऊन येतो तोच दादा कोणती ग्रामीण चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. हम्म. मंगेशने तो घेऊन आला. आल्यानंतर मी येत होतो आणि मंगेश अवॉर्डला जात होते, आणि आम्ही दोघांनी एक मिनिट नजर लावून फक्त स्माइल केली. माझ्या नजरेत पाणी होतं, त्याच्या नजरेत पाणी होतं. बरोबर. हे खूप खूप तो क्षणच खूपच वेगळा भारी असेल. होतं. हो, म्हणजे खरंच. एकतर एक्सपेक्ट नव्हतं. प्लस अनंत माने सर, जे कोल्हापूरच्या मातीतले दिग्दर्शक, त्यांच्या नावाचा पुरस्कार. हाच पुरस्कार त्यांना पहिल्यांदा 2003ला जेव्हा ही कॅटेगरी ग्रामीण चित्रपट सुरू झाली, ते त्यांना हा पुरस्कार मिळालेला. आणि त्यांच्याच नावाचा पुरस्कार आशुतोष गोवारीकर तिथं होते, कोल्हापूरचे आशुतोष हो. गोवारीकर. एका जो व्यक्ती कोल्हापूरचे आहे त्या व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार कोल्हापूरच्या व्यक्तीच्या हस्ते कोल्हापूरकरला मिळणार. बरोबर. हा जो काही योग जुळून आलेला, हा खूप न सांगण्यास खूप भारी होता. खूप भारी होता. खूप भारी होता. मग या पुरस्कारांनी तुमच्या दिग्दर्शकीय प्रवासात काय बदल घडवले का? नाही, माहिती नाही अजून तरी. मी सत्कार समारंभ अटेंड पण करतोय. असं वाटतंय ना की आता बाबा एका आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर आपण पुढची भूमिका पण म्हणजे विचार असतात ना डोक्यात हो, की असंच आपण पुढे जायचं. पुढे तर जायचंच आहे. 2005ला हं. 12 ऑगस्ट 2006ला 10 जूनला मी पहिली शॉर्ट फिल्मचं शूटिंग सुरू केलं 2005 साली. आणि 12 ऑगस्ट 2006ला माझी पहिली फिल्म शॉर्ट फिल्म रिलीज केली मी ओके. निपाणीमध्ये. हं. आणि बरोबर 19 वर्षांनी, आता 20 वर्ष होत आली, ऑगस्ट महिन्यातच हा पुरस्कार मिळाला. हा 20 हम्म. वर्षांचा प्रवास आहे. हम्म. आणि तेव्हाच ठरवलं की पुढे जायचं आहे आपल्याला. हा मी रस्ता चूज केलाय. मी नोकरी सोडल्या, लेक्चरशिपचे जॉब आले ते सोडलेत. हं. हे सगळं सोडून मी इथं हे सगळं आले. त्यामुळे मागचे जायचे मी रस्ते पुसून टाकले, दोर कापून टाकले. हं. त्यामुळे पुढे जाणं हा एकच पर्याय आहे, बरोबर. आणि ते मी चालत राहणार. हम्म. आणि कोल्हापूरकरांना मी अगदी एक आश्वासन देतो की हम्म. इतके छान कंटेंट घेऊन येईन भविष्यामध्ये. आणि तुमची मान मित्रांनो, कोल्हापूरवासिनो, खाली जाऊ देणार नाही, एवढा फक्त विश्वास मी तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला देतो सर्वांना. मग या पुरस्कारांमुळे आता तुम्हाला पुढच्या प्रोजेक्टसाठी काय नव्या संधी खुल्या झाल्यात का? म्हणजे नाही, काय? अजून तरी काही नाही हा. आहेत. म्हणजे अजून मी ना मेसेज बघायला मला वेळ आहे. हम्म. 10-15 हजार मेसेजेस पडलेत सगळ्या सोशल मीडियावरती. मी कुठंच रिप्लाय करू शकत नाहीये आज सध्या तरी. मी ही मोमेंट एन्जॉय करतोय, ओके. लोकांना भेटतोय, हा. त्यांचे आशीर्वाद घेतोय. त्यामुळं पण हा पुरस्कार मिळण्याच्या आधीच मागच्या वर्षापासून आमचं काम सुरू झालंय एका प्रोजेक्टवरती. आणि ह्या डिसेंबरच्या आसपास हम्म. त्याचं चित्रीकरण सुरू होईल. काय आहे ते सांगू शकत नाही, ओके. पण एक वेगळा कंटेंट आहे, हम्म. छान आहे, हलका फुलका आहे. रांगड्या मातीतला, आपल्या कोल्हापूरच्या मातीतलाच आहे, हम्म. पण वेगळा आहे. वेगळा आहे. काहीतरी वेगळं बघायला मिळेल. म्हणजे आता कोल्हापूरकरांना काहीतरी वेगळं बघायला मिळणार. हा, म्हणजे असं वाटतंय तरी, हा. पण नक्कीच तुमची भ्रमनिराश होणार नाही हम्म. याची मी खात्री देतो. आता तुम्हाला प्रेरणा देणारे दिग्दर्शक किंवा लेखक कोण आहेत? म्हणजे तुमच्या कार्यावर त्याचा कसा प्रभाव पडलाय? तसे बरेच आहेत, पण मला हम्म. कोल्हापूरच्या मातीतील श्री कैलासवासी यशवंत भालकर सर, हम्म. ह्यांनी मला माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट दिला होता लिखाणासाठी. ओके. तर त्यांची एक शैली म्हणा, गावरान शैली आहे, हम्म. बाज आहे, तर तो मला आवडतो. आणि त्यांच्या फिल्ममधला जो सिम्प्लिसिटी हम्म. जी आहे, ती मुळात त्यांच्या सरांच्या मध्ये पण ती होती, तीच त्यांच्या फिल्ममध्ये पण दिसते. हम्म. तर कोल्हापूरच्या मातीतील भालकर सरांचं मी त्यांना गुरुच मानतो. त्यांच्यावर खूप शिकलो मी. त्यांचा एक थोडा इम्पॅक्ट आहे माझ्यावरती. हम्म. हिंदीमध्ये म्हणाल तर गुरुदत्त आहेत, आजच्या काळात इम्तियाज अली आहेत, हम्म. अनुराग कश्यप आहेत. यांचा एक थोडा प्रभाव म्हणा किंवा शिकतो मी त्याच्यावर. बरेच आहेत, ओके. हा. नीरज पांडे आहेत, त्याच्यावर शिकायला मिळतं. हम्म. आणि हॉलिवूडमध्ये म्हणाल तर नाईट शामलन असतील किंवा स्टीव्हन स्पिलबर्ग असतील, हम्म. तर नोलान पण आहेत. पण मला स्टीव्हन स्पिलबर्गचं एक आवडते, तो इमोशन्सना सोडत नाहीत हा, हा, कुठेही. हा, हा. तर ते किती पण टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली तरी इमोशन्स सोडत नाहीत ही लोक. त्यामुळे बरोबर. तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी वापरली ह्यापेक्षा तुम्ही ते किती मानवीय झालंय चित्रपट, हम्म. ह्यावरती फोकस असावा, असं ह्या मताचं मी पण आहे. बरोबर. टेक्नॉलॉजी तुमच्या कॉन्टेंटवर हवी नाही झाली पाहिजे. हम्म. दुर्दैवाने आज तसं होतं की तुमचं कॉन्टेंटवर लक्ष कमी आणि टेक्नॉलॉजी हवी होती. हवी होती. बरोबर. कंटेंटला तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून
थोडंसं हम्म. त्याला छान फुलवायला हवं. बरोबर. त्यामुळं ते कुठेतरी आपण हरवत चाललोय, नातेसंबंध म्हणा किंवा इमोशन्स हरवत चाललोय, एक वेगळीपणा येतोय असं वाटतंय. त्यामुळं मी ह्या लोकांना फॉलो करतो की जे नातेसंबंधाची किंमत जाणतात आणि ते त्याच्या चित्रपटातून दाखवायचा प्रयत्न करतात. बरोबर. म्हणजे हे माझे काही आदर्श आहे. तर आज आपल्याबरोबर होते लेखक, गाब या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर सर. आणि गाब या चित्रपटाला 2 पुरस्कारही मिळालेले आहेत आणि याबद्दलच्या त्यांच्या भावना त्यांनी आज आपल्यापर्यंत मांडलेल्या आहेत. तर गाब हा पिक्चर जर तुम्ही बघितला नसाल तर नक्कीच पहा, खूप छान आहे पिक्चर. आणि सर आज तुम्ही इथं आलात आणि याबद्दल गाब या चित्रपटाबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिलात, याबद्दल तुमचे मनापासून थँक्यू. तर बोलण्याबद्दल धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांचे आभार. धन्यवाद.